सो आज ओव्हरऑल डे 3 आहे माझा दार्जिलिंगमधला आणि डे 3मध्ये मी म्हटलं की चहा का एवढी लोकं फेमस आणि का एवढ्या प्रेमाने पीत असतात. तर मी म्हटलं आपण पण ट्राय करूया आणि इकडच्या टीचा अरोमा किंवा एक फ्लेवर एवढा क्लासी आहे. म्हणजे दार्जिलिंग का चहासाठी फेमस आहे मला तिथे गेल्यानंतर कळालं आणि वाइब ओ माय गॉड पावसामध्ये एवढं छान वाटत होतं दार्जिलिंग. खरंच कमाल. मग आज मी फायनली टॉय ट्रेनचा प्रवास करणार होते आणि तिकडे बाजूलाच एक टॉय ट्रेन कॅफेसुद्धा आहे. सो मी ते एक्सप्लोर केलं होतं. इथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं पण होतं की दार्जिलिंगचं एक स्टेशन आहे टॉय ट्रेन स्टेशन. मग त्या स्टेशनला गेल्यानंतरच तुम्हाला तिकीट काढून तुम्हाला ट्रेनचा प्रवास स्टार्ट करायचा आहे आणि हे तिकीट तुम्हाला बोलले होते 1450 आणि 1000पर्यंत आहे. तर मी इव्हिनिंगचा टाईम प्रेफर केला होता कारण की इव्हिनिंगच्या टाईमला थोडासा व्ह्यू आणि थोडंसं तुम्हाला सनराईज वगैरे पण बघायला मिळू शकतं. तर म्हणून मी थोडंसं म्हटलं सनसेट जर आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे तर आपण इव्हिनिंगला जाऊया. पण पावसामुळे काही ते शक्य झालं नाही. मग मी मस्तपैकी ट्रेनमध्ये बसले पण ट्रेनच्या सीट काही मला एवढ्या कम्फर्टेबल वाटल्या नाही. तर आय प्रेफर की जर एकदा चालला आहात एक्सप्लोर करण्यासाठी तर मस्ट विजिट. आणि ओव्हरऑल छान आहे. म्हणजे तुम्हालाही आवडेल की बाबा आपण चाललो आहोत तर थोडंसं एक्सप्लोर केलं आहे. आणि इथे घूम स्टेशन होतं. घूम स्टेशनला गेल्यानंतर तुम्ही फोटोज वगैरे क्लिक करू शकता. घूम स्टेशन इकडचं फेमस आहे. त्यांचं फर्स्ट स्टॉप आहे आणि एक बतासिया लूप जे मगाशी तुम्ही बघितलात. आणि इकडे त्या लोकांनी एक म्युझियम ठेवलं आहे जे दार्जिलिंगच्या हिस्ट्रीबद्दल की बाबा दार्जिलिंगची ट्रेन टॉय ट्रेन का फेमस आहे. जर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या म्युझियमला एक्सप्लोर करा. म्युझियम हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच तिकीटमध्ये हे ते पण फिरवतात. म्हणजे 3 स्पॉट आहेत घूम स्टेशन आणि बतासिया लूप आणि हे म्युझियम तुम्हाला बघायला मिळेल. मग आम्ही पुन्हा रिटर्न आमच्या लोकेशनला जात होतो. आमचे 2 तास मला वाटतं ह्या पूर्ण प्रवासामध्ये गेले असतील पूर्ण फिरून वगैरे. पण छान आहे. म्हणजे जर तुम्ही दार्जिलिंगमध्ये चाललात तर तुम्ही हे मस्ट एक्सप्लोर कराच. आणि मग संध्याकाळचा व्ह्यू एवढा क्लासी होता. म्हणजे समोरच माझ्या डोळ्यासमोर कंचनजंगा पूर्णपणे दिसत होतं आणि खूप छान वाटत होतं. इव्हिनिंगला मस्त आम्ही पुन्हा एकदा चहा पिली आणि पुन्हा आम्ही इकडचे फेमस जे काही कॅफेज वगैरे आहेत ते एक्सप्लोर करायला चालू केलं. तर मी केव्हेंटर्सला गेले होते जे 100 वर्ष जुनं कॅफे आहे दार्जिलिंगमधलं. तिथे गेल्यानंतर मी कॉफी म्हणजे मी लेमन आईसची ट्राय केली आणि बर्गर ट्राय केला होता. बर्गर इज क्वाईट गुड. इकडे सॉफ्टी खूप फेमस आहे. मग ते मी ट्राय केलं. पण मुंबईकरांसाठी सॉफ्टी इज ओके. पण हा मार्केट एरिया खूप मस्त आहे. तुम्हाला खूप छान छान गोष्टी इकडे घ्यायला भेटतील. इकडे मी डिनरला थुक्पा करून एक आहे जे त्यांचं फेमस डिश आहे ते ट्राय केलं होतं. आणि ये क्या बोला आपने? देखिए ये सब तितौरा है. ये वाला नींबू फ्लेवर का है. ये वाला नींबू फ्लेवर का है, ठीक ना. और ये वाला ये आपका आम का बना रहता है. ये आम का बना रहता है. ये भी नींबू का है मगर स्पाइसी वाला. ये वाला आम का मगर मीठा टाइप का रहेगा ये वाला आम का. और वो वाला जो सबसे ऊपर जो दिख रहा है वो लपसी का है. स्पाइसी एकदम पतला करके बनाया हुआ उसको. तो यहाँ पे बेस्ट सेलिंग क्या है? मतलब सबसे ज्यादा लोग क्या प्रेफर करते हैं? ये सब चलता है. नींबू वाला चलेगा, फिर आपका ये वाला चलेगा, फिर ये वाला चलेगा, ये इमली वाला चलेगा.